कोकणात बंगला रो हाऊस घ्यायचंय का? रेडी पोझिशन, ते पण दापोलीतील प्राईम एरिया. हा मागचा पूर्ण प्रोजेक्ट बघताय का तुम्ही? गोल्ड व्हॅली कोकण फेमस आहे ऍक्च्युली गोल्ड व्हॅली, कारण छान डेव्हलप झालेलं आहे आणि इतके सुंदर सुंदर बंगले इथे झालेत ना. तर इथेच आपल्याकडे एक रो हाऊस बंगलो आहे जो विकायचा आहे. 1.5 गुंठ्याचा प्लॉट आहे. साधारणतः 1000 स्क्वेअर फूटचा हा बंगला आहे. हा बघताय ना तुम्ही? बघा, हा आहे आपला छान डेव्हलप केलेला बंगला. विकायचा आहे रिझनेबल किमतीमध्ये, सांगतो. सर्वात पहिलं म्हणजे दापोली शहर फेमस आहे रत्नागिरी जिल्ह्यातलं. त्यातलं गोल्ड व्हॅली जे आहे, जालगाव परिसरामध्ये हा गोल्ड व्हॅली प्रोजेक्ट आहे. आणि पहिल्यापासून हा इतका छान डेव्हलप झालेला आहे. यात बंगलेज वगैरे छान आहेत. बरेचसे पुणे मुंबईतले लोक इथे येऊन सेटल देखील झालेले आहेत. कारण बघा, हा पूर्ण प्रोजेक्ट दाखवतो तुम्हाला. असा सुंदर हा प्रोजेक्ट डेव्हलप झालेला आहे. सिक्युरिटी, सीसीटीव्ही, पाणी, लाईट, सर्व सुविधा इतका छान आहे. हा बंगला आपण बघून घेऊ या. मित्रांनो, हा आहे आपला ऍक्च्युली रो बंगलो तुम्ही याला म्हणू शकता. रो हाऊस बंगलो हा आपला इथे आहे. गेट, खाली प्लॉट साईज आपली 1.5 गुंठ्याची आहे. 1.5 गुंठ्यामध्ये हा आपला फ्रंटचा पोर्च आहे. छान सिट आउट वगैरे इथे केलेले बसायला. वरतून शेड केलेली आहे. त्यानंतर इकडे आपला आहे व्हरांडा. हा घराच्या समोरचा व्हरांडा आहे. थोडंफार प्लांटेशन तुम्ही पाहिजे इथे करू शकता. हा झाला व्हरांडा. ते थोडीशी बाहेर एक आउटसाइडला पॅन्ट्री देखील केलेली आहे. सिंक दिलेलं आहे. शेजारच्यांनी छान गार्डन केलं ऍक्च्युली. तुम्ही देखील ऍक्च्युली ते छान गार्डन वगैरे डेव्हलप करू शकता. पण यांनी ऍक्च्युली पूर्ण फरशी टाकून घेतली बसण्यासाठी. पुढे वरांडा आहे, इथे वरांडा आहे. आतमध्ये बघून घेऊ या. हा आहे आपला ग्राउंड फ्लोअरला हॉल. हॉलमध्ये फक्त हे पूर्ण इकडे एक हॉलचा सेटअप आहे. इकडे एक छोटीशी रूम केलेली आहे. ऍक्च्युली इथे पहिलं किचन होतं, पण किचन त्यांनी ओपन किचन केलंय बाहेर. त्यामुळे ही जागा वापरायला मिळाली, मग युटिलाइज होते किचन बाहेर गेल्यामुळे. इकडे ग्राउंड फ्लोअरला एक वॉशरूम आहे. इकडे आहे वॉशरूम. जा बरं तिथून. त्यानंतर फर्स्ट फ्लोअरला आहे 2 बेडरूम. चला, सो हे बेडरूम नंबर 1. आ जाओ. ही आहे बेडरूम, बेड. त्यानंतर इकडे आहे हे टीव्ही, छोटस स्टोरेज. तसं बेडरूम साईज स्पेशियस आहे. आणि इकडे आहे आपली वरती टेरेस. प्रोजेक्ट देखील तुम्हाला मी बाहेरून दाखवतो, पण व्ह्यू छान आहे. ही फ्रंटची टेरेस आली आपली. त्यानंतर बेडरूम नंबर 2. आ जाओ. सो ये है बेडरूम नंबर 2. 2 बेड ठेवलेले आहेत. सो ये है बेडरूम नंबर 2. त्यानंतर वरती दोन्हीसाठी कॉमन टॉयलेट ठेवलेलं ऍक्च्युली. इकडे आहे वॉशरूम. तर असा हा अंदाजे 1000 स्क्वेअर फूटचा रो हाऊस कम बंगलो तुम्ही याला म्हणू शकता. हा विकायचा आहे. बाल्कनी बघून घेऊ या. ही आहे आपली सुंदर अशी बाल्कनी. बाल्कनी मधून दिसणारा समोरचा हा सुंदर व्ह्यू. एक नारळ झाड आहे, एक आंब्याचं झाड आहे आणि काही शोची झाडं देखील लावलेली आहे. पण युजेबल जागा भरपूर आहे. या बॅक साईडला इकडे सर्व आहे फॉरेस्ट. तुम्हाला संध्याकाळचे अनेक पक्षी असतील. प्रोजेक्ट खरंच छान आहे. हे बघा, इतका छान डेव्हलप केलेला प्रोजेक्ट आहे. ऍक्च्युली हा कसा 6 गुंठ्याचा प्लॉट आहे. 6 गुंठ्याच्या प्लॉटमध्ये 4 बंगले म्हणजे 4 रो हाऊसेस केलेले. प्रत्येकाच्या वाट्याला आलाय 1.5 गुंठ्याचा प्लॉट. आणि हे 2 बेडरूमचं युनिट. बाहेर वरंडा, गार्डन, सिट आउट केलेलं आहे. तर असं हे युनिट पूर्ण असा व्ह्यू असलेला, दापोली शहराच्या बरोबर मध्यवस्तीत असलेलं हे पूर्ण युनिट विकायचंय 51 लाखाला. शहरामध्ये आहे. शाळा, कॉलेजेस, हॉस्पिटल सर्व काही जवळपास आहे. अगदी पेट्रोल पंपापासून जालगाव एरियाचं नाव आहे.
आणि तसंही गोल्ड व्हॅली कोकण हे फेमस आहे ॲक्च्युली, कारण सर्वात जुना प्रोजेक्ट आहे आणि वेल मेंटेन आहे. ऑल ॲम्युनिटीज आहेत, स्विमिंग पूल, क्लब हाऊस वगैरे, इंटरनल रस्ते छान आहेत, सिक्युरिटी मेन म्हणजे आहे. म्हणजे पुण्यातून मुंबईतून जर का कोकणात जर का तुमच्या मनात विचार असेल ते शिफ्ट व्हावं, तर गोल्ड व्हॅली कोकण बेस्ट बेस्ट एरिया टू स्टे. कारण जालगाव हा एरिया तसा बऱ्यापैकी फेमस आहे, त्याच्यामुळे केवळ इन्व्हेस्टमेंट एक करायची कोकणामध्ये. आजकाल आपण आपल्या चॅनलवरती बरेचसे बंगले व्हिडिओज टाकत असतो, तर त्याच्यामध्ये हा एक प्रोजेक्ट सिटीच्या सर्वात जवळचा असलेला आहे. त्यामुळे इथे इन्व्हेस्टमेंट तुम्ही करू शकता, राहण्यासाठी देखील येऊ शकता. छोटे दापोली थंड हवेचं ठिकाण, बीचेस सगळे जवळपास आहेत, शहराच्या मध्यवस्तीत आहे, बाकी सर्व गोष्टी जवळपास आहे. नंबर मी खाली दिलेला आहे, व्हिजिट करायची असेल तर फोन करा. धन्यवाद, थँक्यू, टाटा.